आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागील अध्यय जाहले कथन कैसे साई हिंदुवा यवन काय त्या शिरडीचे भाग्य गेहेन जे निजस्थान बाबांचे कैसे बाबा आरंभ्य पोर पुढ्या जाहले वेडे फकीर कैसी बनविली बाग सुंदर मूळच्या उखर स्थळाची कैसा कालिंग करून पुधा त्याची जागेवर जाहला वादा दोती पोती खंडयोग गाधा वर्णिला निधडा बाबांचा झिजवून या निचकाय बाबांनी साहिले कैसे अपाय भक्त कैवारी साईराय वर्णुमी काय तयांत्य आता ऐका नरजन्माचे महिमान साईंच्या भैक्षवृत्तीचे वर्णन बायजाबाईंचे संतसेवन बाबांचे भोजन कौतुक तात्या बाबा म्हाळसापती तिघे कैसे मशिदीय नीचती कैसे खुशालचंदाचे गृह जाती राहत्या प्रति समर्थ प्रत्यय उदय प्रत्यय अस्त वर्षानुवर्षे जाहली अफस्त अर्धा जन्म निद्रितावस्थ उरलाही स्वस्थ भोगवेना बाळपण्य क्रीडासक्त तरुणपण्य तरुणीरक्त वृद्धापकाळ्य जराग्रस्त सदैव त्रस्त व्याधींनी जन्मासी येऊनी पोष्ठोण्य श्वासोच्छ्वास करीत राहण्य दीर्घायुष्यवरी वांछण्य य काय केण्या या जन्मी परमात्मप्राप्ती हेची साची इति कर्तव्यता नरजन्माची नातरी श्वानसुक्रादिकाची जीविकाची कायोणी श्वान्यही अपुल्य पोटेय भरीतीय प्रजोत्पादन यथेष्ट करीतीय तेथे नरदेहाचीच काय महती साम्यस्थिती उभयता जय पिंडपोषण आणि मैथुन हेंची जरी नरदेहाचे साधन हेंची जरी या जन्माचे पर्यवसान तरी तो नरजन्म निरर्थक आहार निद्रादी चतुष्टय यांतची होता आयुष्यक्षय मग श्वाना मानवा भेद काय करा निर्णय विवेक्य हीच जरी नरदेह सफलता तरुजन्म्य काय न्यूनता भस्त्राही करी श्वासोच्छ्वासता शरीर पुष्टता श्वानांही मनुष्यप्राणी मुक्त आहे तो निर्भय तो स्वतंत्र पाहे तो शाश्वत ही जाणीव राहे सफलता हे जन्माची आला कोठुनी आहे कोण नरजन्माचे काय कारण येथील बीज जाणे तो प्रवीण त्याविण शिणमग सारा जेसी नंदादीपाची ज्योती एकची दिसे आद्यातीय परिवेगळी क्षणाक्षणाप्रती तैशीच स्थिती देहाची बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था यातून प्रकट जना समजता परी येती जाती स्वभावता कोणा न कळता कदाही दिसेतीस तत्क्षणीय नासे अपरमेत तरी एकची भासे तैसाची देहजो या क्षणीय असे क्षणांत्य नसे पूर्वील देहमळमूत्रांची घाणी श्लेष्मपुय लाळींची घाणी मरण ठेविल्या क्षणोक्षणीय कुलक्षणी मोठा हा जे हेय कृमिकीटकांचे घर नाना रोगांचे आग्र आश्वाथाणी क्षणभंगुर ते हेय शरीर मानवी मानशुणीच स्नायूंचा गाडा तो हा अस्थि चर्मांचा सांगाडा मूत्रपुरीश दुर्गंधीचा राडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मांस रुधिर स्नायू मेद मज्जा अस्थिवायू अमंगल अंग्य उपस्थपायू ते अल्पायू हे काया ऐसा अमंगल आणि नशुर नरदेह जरी क्षणभंगुर तरी मंगलधाम श्रीपरमेश्वर हाती येणार येण्यांची सदैव लागल्या जन्म मरण कल्पनेचेंची भय दारुण नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवसराती किती येती आणिक जाती मार्कंडेयाच्या आयुष्य जन्मती तयान्ही कालगती चुकेना ऐशिया क्षणभंगूर नरदेही पुण्यश्लोक कथावार्ताही गेला काळची पडे संग्रही तद्विरहित तो व्यर्थ हीच जाणीव झालिया निश्चित यांची जन्म आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवाव्यतिरिक्त कोणाही परी यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेण्या हे वैभव साधाव्य दारासूत वैभव व्यक्त पृथ्वी समुद्रवलयांकित ईश्वरकृपया इतुकेन्ही प्राप्त तरी तो अतृप्त मानसीय शाश्वत सुख आणि शाती यच ध्येय ठेवूनी चेत्तीय भूतीय भगवंत हे एक उपासती परमप्राप्तिदायक त्वचा मांस रुधिर हा डा जोडूनी केला हा देह सांगा डा परमार्थाचा प्रत्यक्ष खोदा ममत्व सोडा त्याचे मानावा तो केवळ चाक्र नका बैसवं त्या डोक्यावर लाडणं पुरवा निरंत्र नरकद्वार करू नका निर्वाहापुरते अन्न आच्छादन तैसेंच तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागू न जन्ममरण चुकवाव्या
जन्ममरणादी अनर्थात्मक प्रत्यक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे असुख निरंतर असुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार कान्य करावा देहगेहापत्य स्त्री जन ही सर्व नाशिवंत जाणून मातापित्यांची खांदा वाहून स्वय जो आपण उमजेना मेल्यामागे खुशाल म रे फिरे जन्म मरणांचे फेरे परी ते कोण्या गुणे आवरे विचार न करी क्षणभरी करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्प्र कर्तव्य विसरत्या नाह्य भरता अखेरची घडी मग तो थांबेना एक चिपडी धीवर जैसा जाळ्या ओढी मरणीय तडफडी जीव तैसा महद्भाग्याची या परवडी वेंचून या पुण्यकोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाह्य प्राप्ती केवळ अदृष्ट्या ये अवचट हात्य व्यर्थची मातींत मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातींचा जाता पुढ्या हाची येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख कित्येक पापी देहवत ओनी शुक्र बीजसंवित योनिद्वारासी होती प्राप्त शरीरग्रहणार्थ निजकर्मे कित्येक ते त्याहुनी आद्म असता जंगमवर्गी जन्म मागुती स्थावर अभाव परम यथाकर्म प्राप्त त्या जेण्या जैसे उपार्जिल्या ज्ञान जयाचे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार तया शरीरग्रहण श्रुतीप्रमाण हा योग यथाप्रज्ञ ही संभवा वदे श्रुतिमाय अतिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जननही जीवा तैसेंच अतर्क्य ईश्वरी विनदान न अशक्य तयाचे संपूर्ण ज्ञान अंशमात्रेय लाधे जरी कौण एक तो धन्य नरदेह परमभागे हा नरजन्म महत्पुण्य ब्राह्मणवर्ण ईशकृपय साईचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवची श्रेष्ठ सर्वांहुनी आलो कोठुनी निर्मिलेय कोणी विवेक श्रेणी मानवी इतर योनी हे न जाणती उपजती तैषा नाश पावती भूतभावी वर्तमान गती ईश्वरस्थिती नेती म्हणून हा नरदेह निर्मुन ईश्वर झाला आनंदसंपन्न की अविवेकवैराग्यात्यावरून नर मद्भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहासम साधन संपन्न दुजा न आन ये सृष्टीय गारुडी स्वय मोठा चतुर खेळ न करी अज्ञानी या समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षकसंभार अपेक्षी तैसाची पशु पक्षी वृक्षसंभार जीवजंतू निर्मुनी अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लिलानी सार गमली त्या अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना हा सर्व खेळ करण्या तू माझा जगदीशाचा काय हेतू ये अर्थीची निश्चयमा तू एकही जंतू जाणेना माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाह्य तदवधी विफल त्रिशुद्धी ममकार्य ऐस्या जाणूनी जगदीशेय निर्मिला प्राणी मानववेशेय की अजो सारासार बुद्धिविषय मज सामर्थ्य जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञानसंपादन मच्चिंतन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्यसंपन्न होईल तय पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंदसंपन्नता तिची मज माझे खेळाची सांगता पाहुनी माझी जगन्नियंत्रुता नरकृतार्थता मानिल काम्यकर्म्य द्रव्योपार्जन एतदर्थ न शरीर पोषण यावजीव तत्त्वज्ञान संपादन हेच जीवनसाफल्य तत्व त्यांची जे अभेदज्ञान त्यांची उपनिषद ब्रह्मज्ञान त्यांची परमात्मोपासन त्यांची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नवेत दोन झाल्या जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाणं मायातरण सुगम जेय जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निजभोग्य भक्त सभाग्य ते जाणा स्वस्वरूपाचे अजे अभान ते अज्ञान निरसल्याविण स्वयकृतात मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य कांटियान्या कहता फेडून तैस्य उडवून द्या दोन्ही ज्ञानान्या दूर करा अज्ञान ज्ञानाज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान हे एक पर्यवसान नरजन्मा न करिता
स्नेहाची रांगोळी, अज्ञानतमाची काजळी, मी माम्या वातीची होळी, ज्ञान न पाजळी निजप्रभा, नरदेहगत जय जय कार्य, असो निवार्य वा अनिवार्य, हे तोंड सर्व, बुद्धी कर्तव्य, निश्चयप्राय जाणाव्य, नाही आपणा दुजय काम, स्वस्थ भोगाव्य ऐश्वर्य आराम, अथवा चिंताव्य रामनाम, ओ निष्काम निश्चित, शरीरेंद्रिय मन बुधधी, यातोंड सर्व आत्म्याच्या उपाधी, इहींची आत्मा भोक्तृत्व आपादी, स्वय अनादी अभोक्ता, आत्म्याचे अभोक्तृत्व औपाधिक, स्वय अभोक्ता, स्वाभाविक, शास्त्र, न्याय, अन्वय, व्यतिरेक, प्रमाण देखा, ये, अर्थी, हे एक जाणोनी निजवर्म, बुद्धीसी सोंपाव्य प्राप्त कर्म, तिचे, हातीय, मनाचे, धर्म, स्वय निष्कर्म वर्ताव्य, स्वधर्माचे अनुष्ठान, सदैव आत्मानात्मचिंतन, यांची नरजन्माचे पर्यवसान, समाधान स्वरूपीय, नाह्य नरदेहापरी आन, चारी पुरुषार्थ साधाया साधन, जो नर अभ्यासप्रायण, तो नारायणपद पावे, म्हणूनी झाले न जो शरीरपद न, आत्मज्ञानार्थ करायात न, नरजन्माचा एकही क्षण, उपेक्षून टाकू अनका, समुद्रींचे क्षारोदक, मेघाहातीय पडता देख, ओत्या जैसे गोड पियुख, ते सुख जडता गुरुपय्य, ऐशिया नरदेहाची सद्ती, गुरुविना नकळे कवण्याप्रती, गुरुची जेव्हा धरती हातीय, तैंची उद्धरती जड जीव, मंत्र तीर्थ देवद्वीज, ज्योतिर्वेदाणी भेषज, तैसेची सातवे गुरुराज, भावना काज या अवघिया, जयांच्या ठाय्य जैशी भावना, सिद्धीही तैशीच त्याप्रमाणा, वेग जैसा अधिकोणा, सिद्धीही जाणा तैशीच, बद्धास करीती मुमुक्षु समत, मुमुक्षुचा करीती मुक्त, अव्यक्ताचे होनी व्यक्त, परोपकारार्थ हेय करीती, कार्य नव्हे जय व्याख्यान्य पुराण्य, सुख होईतेय सत्पुरुषाचरणेय, तयाचे हालणे चालणेय, उपदेशण्यानी, शब्द, क्षमा, शांती, निसंता, भूतदया परोपकारता, इंद्रियनिग्रह निरहंकारता, यांचा आचरता दुर्लभ, जय न लाभे पडता ग्रथ, सुलभ ते पाहता एक क्रियावत, करी जय न तारांगण, अनत, संपादी भास्वत एकला, तैसेचीही उदार समत, सहज क्रिया त्यांच्या अनत, करीती जीवांसी बंधमुक्त, सौख्य अत्यंत देतात, यांतीलची एक साई महत, ऐश्वर्यवंत श्रीमत, परी फकीरास माचरित, आत्मनिरत सर्वदा, अनौच्छिन्न जयाची समता, मी माझेही नाही वार्ता, जीवमात्रीन सदा सदा येता, भूतीय भगवंतता मूर्तिमंत, सौख्य जयासी नाही हरिख, दुःख्य जयासी नाही शोक, सरीसे जया रावरक, हे काय कौतुक सामान्य, जयाची भ्रुविक्षेपरी, क्षणांत रंकाचा राव करी, तो हा घेऊनी चौपालवी कर्य, दारोदार्य हिंडचे, धन्य ते जन जयांचे द्वार्य, बाबा होनी भिक्षेक्री, पोरी आण गे चतकुर भाकरी, म्हणूनी पसरी निचकर, घेई टमरेल एकेकर्य, दुजिया हातीय चौपदरी, स्वय फिरे दारोदार्य, नियमित घर्य प्रतिदिन्य, भाजी सांबार्य दूध ताक, पदार्थ तितुके सकळीक, टमरेला तोतीती लोक, पहा हेय कवतिक, खाण्याचे शिजला भात अथवा भाकरी, घ्याव्या पसरली चौपदरी, पातळ पदार्थ, मग कैसीही परी, टमरेला भीत्री, रेचविती, पदार्थाची घ्यावया, चवी, लालसा कोठुनी वावी, रसासक्ती जीवे नठावी, जीव्य उठाव्य कैसेनी, झोळींत पडले जे यदृच्छे ने, तृप्त असाव्य तयाच्यात सेवने, रुचकर, किय बेचवह्यने ने, चवीची रसने नाह्य किय, प्रहर दिवसा वस्ती लागूनी, भिक्षा मागत प्रतिदिनीय, तेणे उदरपूर्ती करूनी, समाधानी वर्तत, भिक्षा तरी काय नियमित, इच्छेस येईल तेव्हा मागत, कधीय 12 वेळ एका दिवसात, भिक्षेस जात गावात, एणेंपरी जे अन्न आणीत, मशिदींतील कुंडीत ठेवीत, कावळे कुत्रे त्यातची खात, कधी अन्न हांकीत तयांना, मशीद आंगण झाडणारी, त्यातूनी 10-12 भाकरी, घेऊनी जाई आपुले घर्य, कोणी न वारी तिजलाग्य, कुत्र्या मांजरा हडहड करणेय, स्वप्नांतही जो कदा नेणे, तो काय गरीब दुबळ्या नको म्हणणे, धन्य जिण्य, तयांच्या आरंभ्य हा वेडा फकीर, येची नाम्य जना मशूर, तुकडे मागुनी भरी जो ओद्र, कैंचा बडीवार तयाचा, फकीर परी हाताचा सढळ, निरपेक्ष आणि स्नेहाळ, बाह्य चंचल अंतर्य आचळ, कळा अकळ तयाची, ऐसी आहे त्या कुग्रामात, जात्या अतीव दयावत, ओते कान्ह्य भाग्यवत, ते त्या महंत मानीत,
तात्या कोते याची आई नानू जियेच्या बायजाबाई पाटींत भाकऱ्या घेऊनी डोई रानात जाई दुपारा कोस कोस रान धुंडावे दाट झाड झुडूप तुडवावे वेड्या फकीरास या हुडकावे पाया पडाव्या तयाच्या काय तिच्या त्या सत्वाची थोरी ओली कोरडी भाजी भाकरी रानिय वनिय दुपार्य तिपार्य भरवी न्याहारी बाबांत्य ऐस्या तिचे तपाचरण बाबाही न विसरले आमण केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरणपूर्वक उभयता त्या स्त्रीपुरुषांचा फकीरापह्य दृढभाव साचा फकीरची देव त्या उभयताचा भावार्थीयाचाच देवकीय फकीरान्य ध्यानच तसा वे बायजाबाईन्य पान मांडा वे पाटींतील अन्न वाढा वे खाववाव्या प्रयत्न्य फकीरी अव्वल बादशाही फकीरी ही चिरंतन राही अमिरी क्षणभंगूर पाही सदा बाबांनी म्हणावे पुढे बाबांनी रान त्यागिले गावात येऊनी राहू लागले मशिदींत अन्न खावं आदरी इले कष्ट चुकविले आईचे ऐसा हा नेम तेव्हांपासूनी जैसा चालविला त्या उभयतांनी तैसाची तू तयांचे मागूननी तात्यांनीही चालविला धन्य धन्य ते संत सदैव जयांचे हृदय वासुदेव धन्य तया भक्तांचे सुदैव समागमवैभव ज्या त्यांचे तात्या महाभाग्यवान माळसापतींचेही पुण्य गाहन बाबांचे समागमाचा मान समसमान भोगीत तात्या आणि माळसापती मशिदींतची शयन करीती बाबांचीही अनुपम प्रीती दोघांवरती सारखी पूर्वपश्चिमी उत्तरेस डोया तिघांच्या 3 दिशास पाय परस्परांचे पायास मध्यबिंदूस भिडविती ताणुनी ऐशिया पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साय एकास येता निद्रेच्या लकेयात तयास दुसऱ्याने जागवा वे तात्या गोरुव लागता उठाव्या बाबांनी अवचिता करोनी तयांसी उलथापालथा दाबावा माथा तयांचा घेऊनी समवेत माळसापती बिलगती दोघे तात्यांप्रती आवळूनी धरीती पाय दाबीती पाठही रगडीती तयांची ऐशिया सबंध चवदा सालले बाबांस्वया तात्या मशिदींत निजले काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणीय राहिले अखंड घरी ठेवून या मायबापेय बाबांच्या आवडीय मशिदीय जोअपे प्रेम ते मापाव्य कवण्या मापेय मोल या कृपेचे कोण करी पुढे वडील पंच पावले तात्या घर संसारात पडले झाले घर अधनी स्वय दादुले निजव लागले निजगृह्य असो ऐसा निष्ठावंत भाव तयासीची साईचा अनुभव अनाहूत उभा स्वयमेव भक्त नवलाव पाहू ये तैसेची राहत्यांत एक गृहस्थ खुशालचंद नामे विख्यात ओ ते बाबांचे भक्त धनवत नगरशेठ गावींचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशालचंदांचे होते तैसेची बाबांत्या प्रिय बहु जरी जातीचे मारवाडी बाबांलाग्या मोठी आवडी परस्परांच्या घडोगडी बेटी सुखपरवडी ते घेत हरिच्छेन्य कान्ह्य काल्ले वडील शेठजी पंचपा पावले तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दुणावले पुढेही खुशालचंदांवरती वाढत गेली बाबांची प्रीती आदेहांत दिवसराती कल्याण जागती तयांचे कधी गोरथीय किंवा हयर्थी सवय घेऊनी प्रेमाचे सांगाती तेथुनी 1.5 मैलावरती राहत्याप्रती जात बाबा ग्रामस्थ लोक सामोरे येत ताशे वाजंत्र्य सवय घेत बाबांच गावाचे वेशीवर भेटत लोटांगणीय येत प्रेमान्य मग तेथुनी गावा आमत बाबांच समारंभ्य नेत अतिप्रेम्य वाजत गास्त आनंदभरीत मानस्य खुशालचंद आपले सज्ञ बाबांच मग जात घेऊनी तेथे अल्पाहार करवूनी सुखासनीय बैसवीत मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवूनी कथिती उभयता परस्परांच्या आनंद चेतता कोणास वर्णिता येईल तो एणेमप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती एकीकडे हे राहते गाव दुसरीकडे ते निमगाव या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा जरी या मध्यबिंदूपासून या 2 गावांबाहेर प्रयाण स्थूळ देह्य केले न अनिर्वाण तरी तया जाण सर्वत्र नाही इतर कोठ्य प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन तरी त्या रथाचे गमनागमन वेळ प्रमाण त्या ठाव्य साधावया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रबळ आज्ञा मागव जाता जवळ म्हणाव्य उतावीळ का झाला बाबा न करिता आता तांदीत चुकेल माझी मुंबईची गाडी नोकरीवर येईल धाडी साहेब काढील मजला किय साहेब येथे नाही दुसरा
कशास व्हावी इतुकी त्वरा, जा खा भाकर तुकडा जरा, जाय दुपारा जेवुनी. ऐशी कोणाची आहे प्राजना, किया त्या वाणीची करील अवजना, लहाना थोरा शहाण्या सुजना, अनुभव विज्ञान सकळा हेय. ज्याने ज्याने आज्ञा मानिली, गाडी तयाची कधी न चोकली, परी जयाने ती अवमानिली, प्रचिती घेतली रोकडी. एकामागून एक अभिनव, संख्याविरहित ऐसे अनुभव, अनेकांचे अनेक अपूर्व, संक्षेपपूर्वक सांगेन. हेमाड साईपदीय शरण, पुढील अध्याय हेंची निरूपण. भक्त परतता गावा लागून, बाबांचे आज्ञापन हो लागे. आज्ञा होई तो तो जाई, आज्ञा नाही तो तो राही, अवमानिता पडे अपाय्य. पुढील अध्येय दिग्दर्शन. तैसेंची मधुकरी वृत्तीचे धारण, साईस किमर्थ भिक्षा नसेवनं, पंचसुनादी पातकक्षालन, कथानिरूपण पुढारा. म्हणून श्रोत्याचरणीय प्रार्थना करीतो आग्रह्य, क्षणक्षणा कराया साईचरित्र श्रवणा निष्कल्याणाकारण्य. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते. श्री साई समर्थावतरण नाम अष्टमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावातु.